नमस्कार. मी सचिन रामदास आंबळकर आणि मोहाडी उपनगर धुळे इथला रहिवासी आहे. माझी पार्श्वभूमी जे अगोदर भाषण झालं तेवढ्या तिथपुरता तर नाही आहे, पण एक माझा फ्लॅशबॅक मी तुमच्यासमोर सादर करतो. मी अ, धुळ्यातल्या जवळजवळ सगळ्यात नामांकित शाळेमध्ये शिकलेलो आहे. जसे पिंपळादेवी म्हणा, जार सिटी ही जार सिटी म्हणा, जैन सिनियर म्हणा किंवा SSCPS म्हणा, या संपूर्ण या शाळेमध्ये शिकलेलो आहे. आणि सॉरी, हे करत असताना म्हणजे शाळा शिकत असताना 9वीपर्यंतचं शिक्षण घेतलं मी, पण 10वीला मी खेड्यावर ॲडमिशन घेतलं, कारण माझं असं वाटत होतं की मी अभ्यासाकरता प्रिपेअर नाही आहे. आणि त्यानुसार मी 10वीलासुद्धा वेगळ्या पद्धतीने पास झालो. आणि 11वीला जात असताना 11वीला ॲडमिशन घेतलं जैन सिनियरमध्ये. 11वीला ॲडमिशन घेत असताना मी 11वी झालो आणि त्यानंतर विचार आला की आपण 11वी करून काय करायचं आहे, आपल्याला चांगले टक्के मिळाले ना, आपण इंजिनियर का नाही होऊ. मग त्यानंतर मी दुसरा विचार केला, 11वी जर झाली पण 12वीला आर्ट्समधनं सायन्समध्ये जाता येत नाही, परत 11वी करावी लागते. त्यामुळे मी परत 11वी केली आणि 11वी करत असताना 11वी तर पास झालो. 12वीच्या ठिकाणी मी गुचकळण्या घाल्या, कारण ॲक्च्युली माझा अभ्यास नसल्यामुळे आणि म्हणजे पाहिजे तसा मी ओरिजिनल नसल्यामुळे मी फेल झालो. ठीक आहे, पप्पांना सांगितलं मी पुढच्या वर्षी परत अभ्यास करेन. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ॲडमिशन घेतलं. त्यानंतर चुकून मला वाईट संगत लागली की वाईट मुलांच्या संगतीत राहून मी थोडा पिरियड ऑफ करून बाहेर टवाळक्या करायचो आणि साहजिकच मी दुसऱ्यांदा पण फेल झालो. आणि तरीसुद्धा पप्पांना सांगितलं की मी तिसऱ्यांदा बसू इच्छितो. अरे पप्पा ओरडले, अरे मूर्खा, तू काय हाफ सेंचुरी करतो का 12वीत, आपलं घरी बस, काय करू नको. तरीसुद्धा मी आग्रह करून पप्पांना विनंती केली की मी तिसऱ्यांदा बसतो. ठीक आहे बस बेटा. त्यानंतर तिसऱ्यांदा पण होणार काय परत फेल झालो. पप्पाने डोक्याला हात मारून घेतला, आईला ओरडले, तुझ्या लाडापायी पोरगा बिघडला आहे. मग त्यानंतर 12वी झाल्यानंतर मग पप्पांना परत रिक्वेस्ट केली, हळूहळू रिक्वेस्ट केली, एकदम नाही तर चापक बसले असते. त्यानंतर पप्पांनी हात जोडून विनंती केली. लोकांचे पालक म्हणतात मुला शिक, तुला काय लागेल ते मी पुरवायला तयार आहे. पण आमच्या पप्पांनी हात जोडून विनंती केली, मुला तू घरी बस, पण तू शिकू नको. मग त्यानंतर झाल्यानंतर मी घरी बसल्यानंतर बोर झालो. त्यानंतर पप्पा खूप नाराज झाले. बोर झाल्या पप्पांना म्हटलं मला कुठंतरी लावून द्या. ठीक आहे म्हणे. मग त्या पप्पांनी मायको कंपनीत लावून दिलं. मायको कंपनीत लावलं. पहिला दिवस गेलो, दुसरा दिवस गेलो, चौथ्या दिवस गेलो. 5व्या दिवशी पप्पांना म्हटलं, पप्पा तो मालक तर सकाळी येतो संध्याकाळी जातो, बंडल घेऊन जातो, आपणच ती कंपनी विकत घेऊन घेऊ. पप्पांनी डोक्याला हात मारून घेतला, अरे बापरे असं काय सांगतोय, मग तुला जर विमानाच्या कंपनीत लावून दिलं तू म्हणशील विमानाची कंपनीच विकत घेऊन घ्या. तर असं नाही चालत म्हणे बेटा, हे तुम्हाला काम त्यांनी अगोदर कष्ट केलं त्यानंतर केलं. पप्पा म्हटलं मला तिथं पण जायचं नाही. मग पप्पांच्या ओळखीने RTO ऑफिसला एक मित्र होते त्यांचे आणि त्यानुसार RTO एजंट म्हणून काम तिथे केलं. तिथं पण माझं कसं मत होतं की दुसऱ्याच्या अंडरमध्ये काम करणं मला आवडत नव्हतं त्यावेळेस. एक स्वतःचं काहीतरी राज्य बनवावं, स्वतःचा काहीतरी बिझनेस व्हावा, हा उद्देश माझा राहायचा. त्यानंतर मग मी त्या एजंटकडे मोजून 1-1.25 महिना केलं आणि त्यानंतर मी स्वतःच RTO एजंट म्हणून कामाला लागलो. मग त्यानंतर हळूहळू चालत असताना मी RTOचा व्यवसाय पण करायला लागलो. मग त्यांना सुरुवातीला खूप अडचणी येत गेल्या, कारण तिथले एजंट लोक नवीन जर कोणी एजंट आले तर एक प्रकारे कॉलेजमध्ये जशी रॅगिंग करतात त्याप्रमाणे करायच्या बेतात असतात. मग त्यानुसार मग थोडंफार सेटल होऊन मग सुरुवात मी केली आणि त्यानंतर मग हळूहळू आमचं पाऊल पुढं पडायला लागले. म्हणजे ट्रान्सफर वगैरे याचे कामं मला बरेचसे लागले. त्यानंतर करत असताना मला एक कल्पना सुचली की आपण RTO एजंटचं काम करताना आपल्याकडे काहीतरी लायसन्सिंग ऑथॉरिटी, कारण RTO एजंटला काही लायसन ऑथराईज नसतात, तर आपल्याकडे काहीतरी लायसन्सिंग ऑथॉरिटी पाहिजे. मग त्यासाठी मी एक कल्पना सुचली मला, मी काय ड्रायव्हिंग स्कूल टाकली तर याचा MS फॉर्म म्हणजे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा फॉर्म हा गव्हर्नमेंटचा असतो. मग त्यानुसार ड्रायव्हिंग स्कूल मी सगळे पास करून घेतली आणि ड्रायव्हिंग स्कूलचं सर्टिफिकेट मिळालं. त्यानुसार मी ड्रायव्हिंग स्कूल साधारणतः 4 वर्ष चालवली. गरुड कॉम्प्लेक्सला आमचं ड्रायव्हिंग स्कूल होतं आणि विशेष म्हणजे हर्षजी विभांडिक हे आमच्या ड्रायव्हिंग स्कूलचे विद्यार्थी आहेत.
मग त्यानंतर ड्रायव्हिंग स्कूल चालवत गेल्यानंतर सोबत आता मला इन्क्वायरी पण यायला लागली की टू व्हीलर लेडीजसाठी शिकवायचं. आता टू व्हीलर लेडीजसाठी शिकवायचं म्हटलं म्हणजे तर लेडीजच लागणार. मग त्यासोबत आमची बहीण शीतलजी घाटोळे यांच्याशी रिक्वेस्ट केली की तू टू व्हीलर शिकवशील का. तर ती ॲग्री झाली आणि त्यानुसार ती लेडीजला टू व्हीलर शिकवायला लागली. मग असं पुढं करत असताना की आर टी ऑफिस आणि कारण दोघांचं काम वाढलं होतं माझं, हे ऑटो कन्सल्टंट जे गाडी खरेदी विक्री करतात त्यांचं पण काम वाढलं होतं आणि ड्रायव्हिंग स्कूलचं पण पाहिजे तसं रिपोर्ट येत नव्हता. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून धंदा होत नाही हे जुनी कहावत आहे. मग त्यानुसार मी हा धंदा थोडा स्टॉप केला. आर टी ऑफिसवर फोकस झाला. आर टी ऑफिसमध्ये फोकस करत असताना जे संपूर्ण आर टी ऑफिसचं काम आहे ते ऑनलाईन व्हायला लागलं. म्हणजे जसं लायसन्स वगैरे कम्प्युटराईज फॉर्म वगैरे करायला लागले. तर मला असं वाटलं की आपण पण ऑनलाईन सेंटर टाकलं तर मग त्या हिशोबाने आपण पण काम करता येईल. पण ते 12वी पास असल्यामुळे आणि 12वी मी इतक्या वेळा पास आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे बहिणीच्या 12वी पासच्या सर्टिफिकेटनुसार मी सी एस सी सेंटर ची सर्टिफिकेट घेतलं आणि आर टी ऑफिसमध्ये ऑनलाईन फॉर्म करण्याची योजना बनवली. पण आर टी ऑफिसमध्ये अगोदर मी जिथे ऑफिसमध्ये राहत होते ते भाड्याचं ऑफिस होतं, म्हणजे रेंटने घेतलं होतं. आणि त्यानुसार मी जर एक ऑफिस टाकायला केलं तर एजंट लोकांनी मला विरोध केला. कारण त्यांना असं गृहीत धरलं होतं की समजा यांनी जर समोर टाकलं तर आमचा धंद्यावर परिणाम होईल. पण त्यांना समजून सांगितलं की मी आर टी ओचं काम म्हणजे मधलं काम करणार नाही, मी फक्त ऑनलाईन फॉर्म फिलिंगचं काम करणार आहे. आणि त्यानुसार मग त्यांना समजवल्यानंतर तर त्यांनी पण समजून घेतलं आणि मी ऑनलाईन सेंटरचं काम चालू केलं. असं करत असताना मग हळूहळू कामं वाढत गेले. कारण मला एजंट लोकांशी वाईट होणं परवडणार नव्हतं. कारण B2B बिझनेस मला करायचा होता. कारण त्यांचे टॅक्स येतील, त्यांचे गाडी ट्रान्सफरचे फॉर्म येतील, त्यांचे लायसन्सचे फॉर्म येतील, मी फिलअप करून देणार. त्यामुळे त्यांच्याशी वैरत्व पत्करणं आणि घेण्याची आवश्यकता पण नव्हती. मग त्यानुसार त्यांना समजून सांगून आणि त्यांचं काम आता अजूनपर्यंत पण चालू आहे B2Bमध्ये. आणि आम्ही एक व्हिडिओ बघत असताना डॉक्टर विवेक बिंद्रा यांचा यूट्यूबवर व्हिडिओ बघत असताना मला एक लक्षात आलं की त्यामध्ये एंट्री बॅरियरचा एक व्हिडिओ माझ्या बघण्यात आला. एंट्री बॅरियर म्हणजे कसं की आपण कोणी धंदा टाकला की लगेच तो दुसरा धंदा टाकतो, तिसरा धंदा टाकतो, तिसरा चौथा तोच धंदा टाकतो आणि सगळ्यांचा धंद्यांचा बट्टा बळतो. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे. मग त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्ही पेटंट घ्या, लायसन्सिंग घ्या, परमिशन्स घ्या, ट्रायची परमिशन, कॉपीराईट घ्या. मग त्यानुसार मला कळलं की याचं असं पण होऊ शकतं. मग त्यानुसार मग मी एक जळगावच्या आय टी कंपनीवर, मला काय अनुभव नव्हता किंवा हर्षलजी किंवा देशपांडे सरांचं पण माझी ओळख नव्हती. मग मी जळगावच्या एका कंपनीला ते माझी संकल्पना सांगितली आणि त्यानुसार प्रॉडक्ट बनवलं. पण त्यांनी त्यामध्ये मला खूप वाईट अनुभव आला. तर त्यामध्ये त्यांनी चार्ज केले होते 2,20,000 रुपये. आणि असं करत असताना त्यांनी चार्ज केले, प्रॉडक्ट सगळं बनवलं आणि माझ्या हातावर ठेवलं, हे तुमचं ॲप्लिकेशन. आणि ते 2,20,000 रुपये लाटले. पण मी असं त्या ॲपमध्ये पाहिजे तसं फंक्शन होत नव्हतं. पण ते काय जुमानाला तयार नव्हते. त्यानंतर मी आमचे मोहाडीचे विशालजी देवरे सर यांच्याशी भेट घेतली. म्हटलं माझी अशी फसवणूक झाली आहे. तर मी काही करू शकत नव्हतो कारण तसं त्यांनी ॲग्रीमेंट केलं होतं. मी सांगितलेलं, त्यांनी प्रॉडक्ट बनवलं होतं, विषय क्लोज झाला होता, व्यवहार झाला होता. मी जरी ॲक्शन घेतली असती तरी काही फरक पडला नव्हता. 2,20,000ला मी लाटले गेलो होतो. तर असं करत असताना मग मी विशाल देवरे सरांशी मला भेट करून दिली, हर्षलजी विभांडिक यांची. मी गेलो सरांकडे. सर म्हटलं मला माझा अशी संकल्पना आहे आणि त्यानुसार मला मग असं झालं आहे आणि मला हे पूर्ण करायचं आहे. तर मग सरांनी मला गायडन्स केलं, हर्षलजी विभांडिक सरांनी, तुम्ही करू शकतात. आणि त्यांच्या वतीने एक सॉफ्टवेअर आय टी इंजिनियरला ते अपॉइंट केलं आणि त्यांनी इतकं सुंदररित्या ते ॲप्लिकेशन बनवलं आणि ते आज वेबसाईट पण डेव्हलप होते. आणि त्यानुसार ते ॲप्लिकेशन केलं गेलं. ॲप्लिकेशन कसलं आहे, RTO 24/7. RTO 24/7 म्हणजे कसं, आपल्याला RTO विषयी कामं असतात, जसं लर्निंग लायसन्स, पर्मनंट लायसन्स, गाडी ट्रान्सफर, परत तुमचं चेंज ऑफ नेम बनवायचं, चेंज ऑफ नेम करायचं आहे, डेट ऑफ बर्थ चेंज करायचे, जे RTOचे कामं आहेत, गाडी रजिस्ट्रेशन करायची आहे, गाडीचा टॅक्स भरायचा आहे, गाडीचं ग्रीन टॅक्स भरायचा आहे, गाडीचं 5 वर्षाचं रिन्युअल, हे जे आपण 126 सर्व्हिसेस आहेत ते संपूर्ण या ॲप्लिकेशनच्या मार्फत केले जातात. आता RTO ऑफिस म्हटलं म्हणजे चक्रा मारावं लागतात, तेच लोकांना कंटाळा येतो. या ॲपमध्ये, या संपूर्ण ॲपमध्ये तुम्हाला जिथे गरज असेल
तितका वेळ देऊनच तुम्हाला RTO ऑफिसला बोलवलं जाणार आहे आणि त्यानुसार तुम्ही ॲपच्या मार्फत काम केलं तर तुमचं काम 100% होणार आहे. आमचं ॲप जे आहे ते पुण्यामध्ये रनिंग चालू आहे. तिथं वेगवेगळ्या 4 महिन्यापासून वेगवेगळे अनुभव आले. ॲक्च्युली आम्हाला 16-17 दिवस तर काम एकच नाही. पुणे म्हटलं म्हणजे पुणे तिथे काय उणे, ते एकदम असे प्रश्न विचारायचे ते आम्ही गोंधळून जायचो. परत आम्ही त्यांचे प्रश्न नोट करायला लागलो आणि त्यानुसार मग त्यांना परत आम्ही त्यांना समजवायला लागलो. आणि जवळजवळ 17व्या दिवशी आम्हाला पहिलं काम मिळालं. कारण ट्रस्ट होणं म्हणजे तो डॉक्युमेंट अपलोड करतो पण पेमेंटच्या टायमाला त्याचं निग्लेक्ट होतं. मग त्यानुसार ते कन्व्हिन्स करणं आम्हाला खूप जड जात होतं आणि 17व्या दिवशी आम्ही सक्सेसफुल झालो. त्यानंतर आम्ही आमचं एकाचं काम झाल्यानंतर दुसरा तिसऱ्याला सांगत गेला, चौथा पाचव्याला सांगत गेला आणि त्यानुसार 4 महिन्यात आम्ही 5,01,737 रुपयाचा बिझनेस केला एकट्या पुण्यातनं. अजूनही चालू आहे आणि आता आमचं टार्गेट जे आहे ते जळगाव आहे. कारण जळगावात 15 तालुके आहेत. 15 तालुक्याचा मोठा तालुका आहे. 1563 गाव आहेत त्याच्यात आणि त्यानुसार आम्ही कॅप्चर हे जळगावसुद्धा करणार आहोत. पुण्याचं अजूनही चालू आहे आणि सोबत आम्ही जळगावसुद्धा करणार आहे. हळूहळू आमचं औरंगाबाद, नांदेड, परभणी हे सुरुवातीला महाराष्ट्र कॅप्चर केल्यानंतर इतर राज्यात आंध्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान असे करत करत आम्हाला पूर्ण भारत हे कॅप्चर करायचं आहे. यासाठी आम्ही इंडियातलं पहिलं इनोव्हेशन RTO 24/7चं असल्यामुळे इंडियातलं पहिलं इनोव्हेशन असल्यामुळे आमच्याकडे पेटंट सर्टिफिकेट आहे आणि त्यानंतर कॉपीराईट जे लायसन्सिंग कॉपीराईट आहे, ट्रेडमार्क आहे आणि DLT ट्राय परमिशन ज्या गव्हर्नमेंटच्या परमिशन लागतात त्या संपूर्ण आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्यानुसार आम्ही पदाक्रांत करतो आहोत. हळूहळू जळगाव पण होईल, त्यानंतर औरंगाबाद, नाशिक आणि इतर ठिकाणी आम्ही पूर्ण महाराष्ट्र कॅप्चर केल्यानंतर इतर राज्यात आम्ही त्यानंतर आम्ही वळू. त्यानुसार हर्षलजी विभांडिक आणि सोबत श्रीरामजी देशपांडे यांचंसुद्धा मार्गदर्शन खूप आम्हाला मिळालं आणि एक 12वी फेल विद्यार्थ्याला घडवण्याचं काम या दोघांनी केलं आहे. हर्षलजी विभांडिक हे बोलण्याला मला म्हणजे असं वाईट वाटेल असं बोलतात पण त्यांचं कळकळ मला सांगते की माझ्या फायद्यासाठी बोलत आहेत. श्रीरामजी देशपांडेसुद्धा मार्गदर्शन चांगले करतात आणि यांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद.